इथून मंडला एक 10 ते 15 किलोमीटर आहे। तिथे गरम पाण्याचं कुंड आहे, तिथे आलेलो आहे। आपण पाहूया। आपण गरम कुंडाच्या जवळ आलेलो आहोत। आपण पाहणार आहोत नर्मदे हर। इथे गरम कुंडावर आलेलो आहे। अतिशय सुंदर कुंड आहे। आजूबाजूला मैयाचं पाणी आहे, सगळीकडे मैयाचं पाणी आहे। आणि मधोमध जे आहे ते हे गरम कुंड आहे। अतिशय गरम कुंड। या कुंडाचं महत्त्व असं की या कुंडामध्ये स्नान करण्याने आपल्या शारीरिक जे काही रोगव्याधी असतील, जे काही शरीराचे रोग असतील ते नाहीसे होतात असं म्हटलेलं आहे। इथले आजूबाजूचे लोकही येऊन नित्याने इथे स्नान करत असतात। जास्ती गरम नाही, मध्ये स्नान करता येतं, आपल्या अंगाला पोळणार नाही अशा पद्धतीचं पाणी आहे गरम कुंड। अतिशय सुंदर आहे, खूप मन प्रसन्न होतं आहे। आजूबाजूला सगळी झाडी, आजूबाजूला पाणी आणि त्याच्यामध्ये मधोमध एकदम गरम पाण्याचं कुंड। याच्यासारखं अजून काय पाहिजे सांगा। खूप छान आहे। निसर्गरम्य ठिकाण आहे हे। मंडला मार्गावर लागतं बरं काय। मंडला मार्गावरून अमरकंटककडे जाते वेळेस जबलपूरहून हे मध्ये ठिकाण लागतं। त्याकरता हे तिकडून जाणाऱ्यांना हे असे ठिकाणं काही मिळत नाहीत, बघायला मिळत नाहीत, त्याचा लाभ होत नाही। आता हे गरम पाण्याचं कुंड आपण पाहतोय, हे किती दुर्मिळ आहे पहा। इथे स्नान करण्याने अनेक शारीरिक रोग आपले नाहीसे होतात। परिक्रमावासी इथे आलेले आहेत। या मैया ज्या आहेत त्या महाराष्ट्रीयनच आहेत। मैया तुम्ही कुठले आहात? तुम्ही अहिल्यानगर। तुम्ही अहिल्यानगरचेच आहेत दोन्ही पण मैया। आणि बऱ्याच म्हणजे लक्कडकोटच्या जंगलामध्ये सुद्धा मैयाची भेट झाली होती, तर त्यानंतर आज त्यांची भेट झालेली आहे। ते इथे येऊन स्नान करून मैयाची आरती वगैरे पूजन केलेलं आहे त्यांनी। अशा पद्धतीने इथे श्रद्धेने लोक सगळ्या गोष्टी करत असतात। नर्मदे हा। अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे। म्हणजे मन एवढं प्रसन्न होतं आहे आणि इथून जाऊच नाही असं वाटतंय। म्हणजे खूप छान, खूपच छान। नर्मदे हर। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। नर्मदे हर प्रभु। नर्मदे हर, नर्मदे हर। इस स्थल का महात्म्य बताइए। मेरा नाम स्वामी सुरेशानंद है। मेरे गुरुजी श्रीमद परमहंस स्वामी सतानंद जी महाराज जी हैं। और मैं 1973 से रह रहा हूँ। मेरे गुरुजी 1950 से यहाँ रह रहे थे। ये वास्तविक भगवान परशुराम जी की तपस्थली है। क्या हुआ था, जब
क्षत्रियों का 21 बार इनने जो दमन किया, और इसके बाद जो है तो यहाँ पे शांति के लिए उनने जो है तो प्रयास किया। इनके शरीर में पीड़ा हुई और शरीर फटने लगा, वो पाप लगा इनको, बहू बहन बेटियों का। वो पाप का फूटने से कारण फिर भोलेनाथ ने उनको कहा कि आप गायत्री मंत्र का प्रयोग करिए और अग्निसर नाम का कुंड प्रकट करिए। वो अग्निसर का कुंड है, वो भोलेनाथ के आशीर्वाद से है। माँ नर्मदा तटे तपोती कुरियात, नर्मदा तट कमंडल से कमंडल टकरा रहा है। तो मेरा जहाँ तक याददाश्त, ये भगवान परशुराम जी की तपोभूमि है, और जहाँ रोग बाधा सभी प्रकार के कष्ट निवारण होता है। डुबकी लगाने से, उनके दर्शन करने से, उनके जल पीने से। जी धन्यवाद। नमो नारायण। नर्मदेयर इथे गरम पाणी कुंड या ठिकाणी आलो आहे। हे गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करण्याचे फायदे त्यांनी सांगितलेले आहेत। गंधक एवं सल्फर युक्त पाणी संत महापुरुषों द्वारा प्रमाणित औषधि युक्त जल खाज, खुजली, एक्जिमा, अपरस, पेट संबंधी बीमारियों में काम आता है। हे पाणी जे आपण आत्ता पाहिलं, इकडे गरम पाण्याचा कुंड आपण आत्ता पाहिला, त्याच्यामध्ये त्या पाण्याने स्नान करण्याने हे सगळे रोग आपले नाहीसे होतात असं त्याच्यात सांगितलेलं आहे। नर्मदे हर बेबिया या गावामध्ये या ठिकाणी बैयाच्या तटावर हे ठिकाण आहे नर्मदे हर।